त्याच्यानंतर अजून एक सामना शिल्लक असेल. या सामन्यातील विजय संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान मैंदे यांच्यातील शेवटची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आता आजच्या दिवसाचा विचार केला तर तिसरा दिवस आणि 3 संघ सध्या तरी या शर्यतीमध्ये आहेत. KSK, दिगाशी आणि मैंदे. आजची संध्याकाळ कोणाच्या नावावर राहील? अगदी पुढे टाकला होता खोदण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या डोक्यावरून केलाय. सुंदर शेल, कॅच ऑफ द टुर्नामेंट. एका हातामध्ये शेल पकडलाय. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी पुढ्यात टाकला होता चेंडू, खोदून काढला, उंची गाठली, अंतर कमी होतं आणि एका हातामध्ये पकडलेला हा शेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट. जगदीश याने पकडलेला हा झेल, सुंदर झेल. दिगाशी टीमचं, परंतु दुसऱ्या चेंडूवर काय झेल पकडले जगदीश याने. एका हातामध्ये तो झेल पकडला. असं वाटलं की त्या क्षणासाठी त्याच्या हाताला फेविस्टिक लागला होता. दोन चेंडू, एक धाव, एक विकेट असं समीकरण सध्या धाव फलकावर पाहायला मिळतं. गावदेवी दिगाशी टीमचं पहिली विकेट गेल्यानंतर भाई मैदानाच्या आतमध्ये, तर नॉस्ट्राइक एंडवर विक्की ज्याने एका सिंगलने आपल्या डावाला सुरुवात केली होती. गोलंदाज जतीन यावेळेस कट केल्या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण. फेकी अचूक नव्हती, वेगाने फेकी केली होती, परंतु विकेट किपर सुनीलने चांगला कव्हर, चांगलं चेंडूला पकडला. इथे एक सिंगल धाव ते भाईच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या अंकावर. जतीनच्या खात्यामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट आली आहे. चांगली सुरुवात करून दिली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाज जतीन याने. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याच्या नावावर आली. सामना करेल यावेळेस विकी. राईट अँड राऊंड द विकेटने गोलंदाज, युवा गोलंदाज जतीन विकीसाठी गतीचा भन्नाट वापर केला. ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. व्हेरिएशन दाखवलंय आज या गोलंदाजाने. आताची जादू नेहमीच दाखवत असतो KSKचं नेतृत्व करत असताना, आणि या ओव्हर मध्ये देखील त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी पहिल्या 4 चेंडूमध्ये दिले. त्याच्या विपक्षामध्ये उत्तर दिले जाईल का बॅटर विकीच्या माध्यमातून? राईट अँड राऊंड द विकेटने जतीन विकीसाठी यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये चेंडू होता, बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. झेपावत क्षेत्ररक्षण केले. एक सिंगल धाव येते विकीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 3 वर. संत सुरुवात झाली या डावाला गावदेवी दिगाशीच्या माध्यमातून. पहिल्या 5 चेंडूमध्ये जतीनने 3 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट आपल्या नावावर प्राप्त केली. त्या विकेटचं जातं जगदीशला, ज्यांनी झेल पकडला होता. ओव्हरचा शेवटचा चेंडू राऊंड द विकेटने इथे समोर टाकला होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना एक सिंगल धाव येते. ओव्हरची समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी दिगाशी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वर. 1 विकेट. चांगली गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी, सक्सेसफुल गोलंदाजी, ब्युटिफुल गोलंदाजी म्हणावी लागेल. महत्वाची विकेट प्राप्त करत असताना फक्त 4च धावा पॉवर पेच्या ओव्हरमध्ये जतीनने खर्च केल्यात. संध्याकाळच्या सत्र स्पर्धेचा 3रा दिवस. कित्येक प्रेक्षक वर्ग या मसोबा क्रीडा नगरीमध्ये जोडले गेले. त्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. जिथे नजर टाकावे तिथे प्रेक्षकांची संख्या तुम्हाला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होत आहे. युट्यूबवर देखील कित्येक प्रेक्षक जोडले गेलेत. SSS या वाहिनीवर देखील, भिवंडी केबलवर देखील ही स्पर्धा सुरू आहे. घर बसल्या देखील तिथे कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा कुंदे बीच्या वतीने सरपंच आणि उपसरपंच या चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओव्हर क्रमांक 2 शैलेशावर ही जबाबदारी दिली गेली आणि त्याच्या समोर बॅटर असेल भाई. 2 चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्यात भाईंने.
पुढ्यात टाकला होता, गतीचा वापर भन्नाट केला, थोडासा लेग कटर होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट डॉट चेंडूने या ओव्हरला गोलंदाज शैलेशने सुरुवात केली आहे. राईट अँड राऊंड द विकेटने शैलेश यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, स्लिप मध्ये पोहोचलाय विकेट किपर, त्याच्या हातामध्ये झेल, दुसरा आदरा गावदेवी दिगाशी टीमला कॅच आउट भाई. चार ओव्हरचा हा सामना, परंतु संत सुरुवात झाली आहे पहिल्या डावामध्ये. 5 वर जाऊन पोहोचले. या ओव्हरच्या अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 9 चेंडू मध्ये 5 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. ताकदीचा वापर केला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नाहीये. क्रिकेट म्हणजे काय तर चेंडू आणि फलीचा संपर्क, तो संपर्क करता आला नाहीये. इथे हा डॉट चेंडू. 5 धावा 2 विकेट. धावा रोखल्या गेलेत पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या 2 ओव्हर मध्ये. दुसरं षटक सध्या तरी सुरू आहे. चांगली गोलंदाजी केएसके टीमची. सोडून दिलंय, उजवेष्टीच्या दूर आहे का नाही. इथे पंच काय निर्णय देतील. बॅटरने सोडून दिला होता चेंडू, खेळण्याचा मानस नव्हता. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कदाचित लेग कटर असेल, टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट. धावसंख्या 5 वर 2 विकेट गेलेत या ओव्हर मध्ये. 5 चेंडू मध्ये शैलेशने 1 विकेट 1 धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये, फक्त 1च धाव खर्च केली आहे. ओव्हरचा शेवटचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, उंची भरपूर गाठली आहे, अंतर कमी आहे. शतरक्षक येते लॉंग ऑफ वरून, लूज फिल्डिंग, कॅच सुटली आहे. एकच सिंगल धाव या चेंडूवर येते. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी दिगाशी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 वर 2 विकेट. करंट रन रेट खूपच कमी आहे. 3.00च्या सरासरीने फक्त 6 धावा धावफलकावर लागलेत. नाराज केला दिगाशी टीमने दिगाशीच्या समर्थकांना. 2 ओव्हर मध्ये 12 चेंडू मध्ये फक्त 6 धावा. हे चित्र आपण पाहू शकता. कटआउट दाखवले गेलेत. पुन्हा आपण मुख्य व्यासपीठाची चर्चा करूया. कित्येक मान्यवर तिथे जोडले गेलेत. कटआउट सध्या आपण पाहू शकता. ही जोडी A1 जोडी. समर्थक कृपा कोल्ड्रिंक आणि बिस्लरी, कित्येक बॅनर तुम्हाला सध्या ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. आई एकविरा कंस्ट्रक्शनचं हे लोगो, जय बजरंग कुंदे बीचं हे लोगो तुम्हाला पाहायला मिळतं. टॉच बॉक्स दाखवले गेले, जे आम्हाला पुरस्कृत केलं होतं संदीपजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. या सर्वांना विशेष धन्यवाद देऊया. जाऊया सामन्याकडे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी कपिलवर दिली गेली. राईट हँड ओव्हर द विकेटने बॅटची एज, लेग स्लिप मध्ये चेंडू हवेमध्ये, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट क्रमांक 3. हा रिप्ले तुमच्या समोर. हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची टॉप एज लागल्यानंतर सरळ लेग स्लिप मध्ये चेंडू हवेमध्ये होता. चांगला झेल. 6 वर 3रा हादरा गावदेवी दिगाशी टीमला. नंतर दीपेश नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये गावदेवी दिगाशी टीमला. तिसरं षटक सुरू आहे. 3 विकेट 6 धावा. नवीन बॅटर दीपेश स्ट्राइक एंडवर. यावेळेस पुलर लेनचा चेंडू फुल टॉच होता. बॅटची एज लागली, गलीमधून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पोसेल स्लिपचा, तोपर्यंत 1 सिंगल धाव येते.
नवीन बॅटर दीपेशच्या खात्यामध्ये सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 वर. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये शैलेशने 2 धावा खर्च केले आणि सध्या तिसरं षटक कपिल हाताळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. कपिलने 2 चेंडूमध्ये 1 सिंगल धाव, 1 विकेट प्राप्त केली आहे. अकुट टप्प्याचा चेंडू होता परंतु ऑन साइडला खेचता आला नाहीये. चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर दीपेशाने परंतु संपर्क नाहीये. इथे येतोय डॉट चेंडू. स्ट्राइक एंडवर सध्या परेश पाहायला मिळतोय. यावेळेस समोर लॉफ केलाय नेत्रदीपक फटका. इथे मिळतील चांगल्या धावा. येतोय षटकार परेशच्या माध्यमातून सिक्सर. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. परेशच्या माध्यमातून आज षटकार आलाय. 3 ची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. परेशने 3 चेंडू फेस केले, 7 धावांचं योगदान दिले परंतु या ओव्हरमध्ये कपिलने 1 विकेट घेऊन पहिल्या 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. सध्या तरी वर्चस्व आहे या मॅच मध्ये केएसकेचं परंतु असेच षटकार ठोकावे लागतील परेशला तरी चांगला स्कोर होऊ शकतो. पुन्हा एकदा ताकदीचा वापर करून ऑन साइडला खेळलाय. काउ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी अचूक आहे परंतु फायदा होणार नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला परेश आणि दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 2 धावेच्या मदतीने 15 वर. ओव्हरचा शेवटचा चेंडू दीपेश सिंगल वर खेळतोय तर परेशने 4 चेंडू फेस करत असताना 9 धावांचं योगदान दिले. इथे ऑन साइडला ताकदीने बिग शॉट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. डीप मधून जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत येतील इथे पुन्हा 2 धावा. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी दिगाशी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. 3 विकेट. यानंतरचा सामना असेल चालू सामन्यातील विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान मैदे यांच्यातील लढाई तुम्हाला शेवटची लढाई याच्यातील पाहायला मिळेल. सध्या तरी आजच्या दिवसामधील 3 संघ या शर्यतीमध्ये आहेत परंतु आजच्या दिवसाची शर्यत कोण जिंकेल. एकीकडे संघ कुंदे स्पोर्ट कुंदे, दुसरीकडे संघ आहे जय हनुमान मैदे आणि तिसरा संघ गावदेवी दिगाशी. शेवटच्या ओव्हरमध्ये दिगाशीच्या खात्यामध्ये किती धावा येतील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा, 3 विकेट. तन्मय राईट हँड राऊंड ओव्हर द विकेटने बॅटची टॉप एज लागली. लेग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. दीपेशच्या माध्यमातून चौकार आले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. या ओव्हरचा दुसरा चेंडू ओव्हर द विकेटने यावेळी टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाउन्स अपील. बॅटची एज आणि विकेटचं पतन. इथे 4थी विकेट. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त झाली. बॅटची टॉप एज लागली होती, कट लागली होती आणि झेपावत विकेट किपर कपिलने तिथे झेल पकडला. इथे हा 4था विकेट गमावा लागतोय 21 या धावसंख्येवर दिगाशी टीमला. दिगाशी टीमला राईट हँड ओव्हर द विकेटने व्हाईट यॉर्करचा हा प्रयत्न होता. विकेट किपर थोडासा बीट झालाय. मागच्या दिशेतून डायरेक्ट हिट देखील केलं होतं
परंतु इथे वाईटचा इशारा. इथे मिळतील 2 धावा. टीमचा स्कोर 2 धावेच्या मदतीने 23 वर जाऊन पोहोचलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केल्या गोलंदाज शैलेशने. तिसऱ्या ओव्हरमध्ये कपिलच्या विपक्षामध्ये एक षटकार ठोकला, तिथे 11 धावा खर्च झाल्या. आणि आता तन्मय गोलंदाजी करतोय. अकुट टप्प्याचा चेंडू होता, परंतु गतीचा वापर केला, टॉपेश लागली, स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतोय. विकेट क्रमांक 5वी गमावी लागते ती गावदेवी दिगाशी टीमला. हा ऍक्शन तुमच्या समोर, रिप्ले तुमच्या समोर. अकुट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ताकदीने खेचण्याचा प्रयत्न होता, टॉपेश लागला आणि स्वतः गोलंदाजाच्या माध्यमातून टिपलेला हा झेल. 5वी विकेट 23 या धावसंख्येवर. पाच विकेट गेल्यानंतर स्ट्राईक एंडवर युवराज राज्य करेल का या मॅच मध्ये? अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस उडवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून, परंतु शतरक्षकाच्या सरळ हातामध्ये. अजून एक विकेट, विकेट क्रमांक 6. 23 या धावसंख्येवर 6वी विकेट गमावली आहे इथे दिगाशी टीमने. ऍक्शन रिप्ले हा तुमच्या समोर. थोडासा आउटस्विंग होत असता त्याला मिड ऑफच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग ऑफच्या शतरक्षकाच्या माध्यमातून सुंदर झेल. 6वा विकेट 23 या धावसंख्येवर. तेवीस या धावसंख्येवर 6 विकेट गमावलेत. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तन्मयचा विचार केला तर या ओव्हरमध्ये 3 विकेट प्राप्त करत असताना 6 धावा त्यांनी खर्च केले. चांगली गोलंदाजी राहिली केएसके टीमचे. टॉस जिंकल्यानंतर शतरक्षणाचा निर्णय होता योग्य योग्य ठरला. इथे स्लॉट मध्ये होता, अगदी पुढे टाकला होता. आवाज कडक आला आणि शॉट देखील कडक आहे. इथे षटकार आलाय. हा रिप्ले तुमच्या समोर. यॉर्कर लेनचा हा चेंडू खोदून काढलाय हेलिकॉप्टर स्टाईलने. सैराट शॉट, चेंडूला पाठवले थेट शेतामध्ये. कडक शॉट. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. बॅटिंग करत असताना दिगाशी टीमची 29 धावा. शेवटचा चेंडू या इनिंगचा. अजून एखादा मोठा फटका येईल का? उजव्या यष्टीच्या खूपच दूर. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने ही धाव खर्च केली गेली. टीमची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू होता, परंतु आउट ऑफ स्टंपच्या बाहेर राहिला. मुख्य पंचांनी वाईट घोषित केले. 30 धावा धावपलकावर जाऊन पोहोचल्यात. शेवटचा चेंडू आहे. इथे जर एक चांगला फटका सजवला तर एक समाधानकारक स्कोर होऊ शकतो. तो येईल का? बन्सीच्या माध्यमातून गॅप मधून चेंडू चाललाय. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि नॉन स्ट्राईक एंडवर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या रूपाने ही 7वी विकेट गमावावी लागते ती दिगाशी टीमला. ओव्हरची झाली समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी दिगाशी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वर आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असेल ती केएसके टीम साठी. इथे जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. सर्वांचं सहर्ष स्वागत.
जय बजरंग कुंदेबी आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक आपण सध्या पाहतोय. ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देऊया. त्यांची चर्चा देखील आपण करणार आहोत. ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं. या स्पर्धेसाठी जर आपण विचार केला तर महाकाल एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संदीपजी मात्र यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफ्या आम्हाला 4 आलेले. टॉच बॉक्स देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलं होतं. सामनावीरासाठी भास्करजी होगे आणि रुपेशजी होगे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर आम्हाला सामनावीरासाठी पेस्टी स्पॉन्सर केली होती ती म्हणजेच द केक क्राऊनचे प्रोप्रायटर प्रशांत गोराटकर यांच्या माध्यमातून त्यांना देखील विशेष धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी कैलासवासी महेंद्र राजाराम होगे यांच्या स्मरणार्थ सौ आशा महेंद्र होगे माजी उपसरपंच कुंदे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आल्या त्यांना देखील विशेष धन्यवाद. त्याचबरोबर ओवी स्पोर्टचे प्रोप्रायटर वैभवजी धनकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक आम्हाला आकर्षक बॅट आलेली आहे. युवा सेना तालुका प्रमुख सन्माननीय अखिलजी जाधव यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज म्हणून कूलर लाभलंय. सरपंच कुंदे ग्रुप ग्रामपंचायतचे प्रमोदजी बरब आणि त्याचबरोबर उपसरपंच जितेंद्र दादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 100 सन्मान चिन्ह लाभले गेलेत. कुंदेगावचे उद्योजक युवा नेतृत्व आमचे मित्र दिनेशजी राऊत यांच्या माध्यमातून 100 सन्मान चिन्ह आम्हाला लाभले गेले. त्यांचे देखील विशेष आभार. या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था केली गेली. तरी समर्थ कृपा वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर विलाजी धनगर त्याचबरोबर नाव्याक वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर निलेशजी होगे ओम गुरुनाथजी माद्रे यांनी पाण्याची व्यवस्था केली त्यांचं विशेष धन्यवाद. या स्पर्धेला बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर यासाठी दाभाडगावचे आमचे परिचित सन्माननीय विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून शूज आणि बॅट आले त्यांचे देखील विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेला चेंडूंची व्यवस्था ज्यांनी केली त्यांची आपण चर्चा करूया त्यांचा उल्लेख आवर्जून करूया. सन्माननीय कैलास विठ्ठल शेलार यांच्या माध्यमातून 2 बॉक्स, महेश सदानंद अगिवले यांच्या माध्यमातून 1 बॉक्स, पंढरीनाथ दाजे अगिवले यांच्या माध्यमातून 1 बॉक्स, हर्षद जगन्नाथ होगे यांच्या माध्यमातून 1 बॉक्स, दवाखान्याचे कर्मचारी परिची जाधव यांच्या माध्यमातून 1 बॉक्स, महेश रामचंद्र शेलार यांच्या माध्यमातून देखील 3 बॉक्स आले होते. या स्पर्धेला स्कोर बुक आणि पेनांची व्यवस्था अक्षय होगे यांच्या माध्यमातून आले त्यांचे देखील विशेष आभार. सन्माननीय पंकजजी मात्रे समर्थ कृपा मेडिकलचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून मेडिसिन बॉक्स प्रथम उपचाराची व्यवस्था केली त्यांचे देखील विशेष आभार. उत्कृष्ट कॅच त्याच्यासाठी देखील एक पारितोषिक आलेलं आहे. जय सुनील मात्रे यांच्या माध्यमातून लाभले. पहिल्या चेंडूवर विकेट, महत्वाचा गडी माला या ठिकाणी फसवलाय. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट गेली. हा रिप्ले तुमच्या समोर. राऊंड द विकेटने मारा करत असताना बॅटची लिडिंग एज लागली आणि इथे महत्वाचा मासा फसवलाय गावदेवी दिगाशी टीमने सुनील डगआउटच्या असऱ्याला. चेंडूवर विकेट प्राप्त केली गोलंदाज युवराजाने. नावामध्येच राज्य आहे आणि राज्य केले त्याने पहिले चेंडूवर. सुनील तालकेला डगआउटला पाठवले. नवीन बॅटर कपिल. हा सामना जर गावदेवी दिगाशीला आपल्या पक्षामध्ये झुकवायचा असेल तर कपिल असेल जगदीश असेल यांच्या विकेट प्राप्त करावे लागतील कारण का कुंदे टीम कडे बॅटिंग लाईन चांगली आहे. राईट अँड राऊंड द विकेटने कपिल साठी. पुन्हा अपील हलकी होती परंतु डॉट चेंडू. कपिलला देखील शांत ठेवले. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. अशीच जर गोलंदाजी झाली तर 4 ओव्हर मध्ये 32 धावा डिफेन्स केल्या जातील. कपिलची विकेट खूप किमती आहे. ती जर प्राप्त केली तर अजूनही दबाव निर्माण होऊ शकतो कुंदे स्पोर्ट कुंदे टीमवर. राईट अँड राऊंड द विकेटने इथे पुलर लेनचा फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग मधून पाठवले डीप मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवर राहिलाय तोपर्यंत येतोय हा चौकार. खराब चेंडूवर इथे चौकार आलाय. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा फुलटॉस चेंडू बॅट वर घेतला.
कार्पेटच्या सहाय्याने बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मधून 4 धावांसाठी हा चौकार आलाय. चौकाराने खातं ओपन झालंय कुंदे टीमचं. हॅलो चेक माईक चेक. चौकाराने खातं ओपन झालंय केएसके टीमचं. खराब चेंडू होता खाली क्षेत्रामधून चौकार आले कपिलच्या बॅट मधून. 4 वर 1 विकेट केएसके. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे काय घडलंय. गतीवर स्वार होऊन गोलंदाजी सध्या करतोय. गतीचा बंडाट वापर करतोय गोलंदाज युवराज. या स्पर्धेला दोस्ती ग्रुप 1001 नंबर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज म्हणून आकर्षक बॅट देखील दिली जाईल. त्यांचे देखील विशेष आभार. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर कैलासवासी चेतन रामचंद्र सेलार आणि कैलासवासी विवेक अशोक आगिवले यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. या परिसरातील एक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. जीटीसीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण युट्यूबवर तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर संपूर्ण भिवंडीमध्ये SSS या वाहिनीच्या माध्यमातून देखील तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. स्पर्धेचा दर्जा आहे चांगली स्पर्धा. प्रत्येक मॅचेस तुम्हाला 4 ओव्हरच्या पाहायला मिळाल्यात. चांगला खेळ सर्व संघाने दाखवल्यात. आज असोसिएशनचा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु मागच्या 2 दिवसाचा जर विचार केला तर भिवंडी ग्रामीण मधील दिग्गज संघ यांचा या ठिकाणी प्रवेश देखील आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील राहिलाय. जाऊया मॅच कडे. पहिले षटक 4 चेंडूचा खेळ समाप्त. 4 वर 1 केएसके. हाफ टॅकल चेंडू होता त्याला पुल करून दिला डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये. महत्वाचा मासा इथे पकडलाय गोलंदाज युवराजाने. हा रिप्ले तुमच्या समोर. राऊंड द विकेटने जात असताना अकुट टप्प्याचा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सुंदर झेल. विकेट क्रमांक 2 गमावं लागते ते कुंदे टीमला 4 या धावसंख्येवर. पण करत होतो की विकेट महत्वाची आहे. कपिलची विकेट महत्वाची होती आणि ती विकेट प्राप्त करून दिली पहिल्या ओव्हरमध्ये युवराजाने. चांगली गोलंदाजी केली आहे दिगाशीच्या गोलंदाज युवराजाने. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याच्या नाबावर राहिलेत. थोडस संकट निर्माण झालंय परंतु मी चर्चा केली होती की बॅटिंग लाईन चांगली आहे केएसके कडे म्हणून तर स्कोर जरी कमी असला तरी देखील विकेट प्राप्त करावे लागतील. इकॉनॉमिक गोलंदाजी करावी लागेल दिगाशी टीमला. 2री विकेट गेल्यानंतर 4थ्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन. त्याच्या समोर या ओव्हरचा शेवटचा चेंडू गोलंदाज युवराज. आतापर्यंत या ओव्हरमध्ये राज्य केलं युवराजने. इथे लेन चांगली होती. समोर स्टेट ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट 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 केलाय डायरेक्ट. हा रिप्ले मजेशीर असेल. रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त झाली आहे. 3री विकेट गेली केएसके ची. समोर ऑफ ड्राईव्ह केला होता परंतु मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट केला आणि नॉन स्ट्राईक एंडवर दांडी उडवली आहे. नयनच्या रूपाने 3रा आद्रा. ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 वर 3 गडी बाद केएसके. नाव होतं युवराज. युवराजने राज्य करत असताना राजासारखी गोलंदाजी केली आहे. 3 विकेट महत्वाच्या प्राप्त केल्यात आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. ही गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर दिगाशी संघाच्या युवराजसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय गोलंदाजी केली. केएसकेच्या 3 मजबूत फलंदाजांना तंबूमध्ये पाठवलंय. ओव्हर क्रमांक 2 विक्की आणि त्याच्या समोर असेल अजूनही 18 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर क्रमांक 2 विक्की याची स्ट्राईक एंडवर यश.
डावखोडा बॅटर सध्या स्ट्राईक इनवर यशला पाठवलंय. 3 महत्वाच्या विकेट गेलेत. त्याच्यामध्ये उल्लेख करूया सुनीलचा खातं ओपन करता आले नाही. कपिल 4 वर बाद झाला आणि त्याच्यानंतर नयनला देखील खातं ओपन करता आले नाहीत. केएसकेचे 3 डायमंड खेळाडू डगआउटला गेलेत. इथे संधी निर्माण झालीये दिगाशी टीमला. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये युवराजच्या माध्यमातून. वेळ जास्त खर्च करू नका मित्रांनो, मॅच सुरू ठेवा, कारण याच्यानंतर अजून एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या चेंडू उडवलाय ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक सरळतेच्या हातामध्ये. विकेट क्रमांक 4. पुन्हा हा रिप्ले पाहूया आपल्या टीव्ही स्क्रीनवर. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पुढ्यात टाकला होता, गती मात्र कमी होती, ऑन साइडला खेचला होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सरळतेच्या हातामध्ये. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4. 4 वर 4 विकेट गेलेत. दुसरं षटक सध्या सुरू झालंय. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय, या मॅच मध्ये पुनरागमन केलंय दिगाशी टीमने. चार या धावसंख्येवर दुसऱ्या ओव्हरला नुकतीच सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी विकेवर दिली होती आणि विकेने पहिल्या चेंडूवर यशला माघारी पाठवले व यशची विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकाचा शैलेश, त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडवर जगदीश. ही जोडी इथून आता समजदारीचा खेळ खेळावा लागेल, पार्टनरशिप करावी लागेल. राईट हँड ओव्हर द विकेटने विकी शैलेशला देखील शांत ठेवलंय. अपील होती परंतु स्वीकारली नाहीये, फेटाळली पंचांनी, कारण का चेंडू आणि फलीचा कोणताही संपर्क नव्हता. पहिल्या ओव्हर मध्ये युवराजने 4 धावा खर्च करत 3 विकेट घेतल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये विकेने सुरुवात चांगली केली आहे. 2 चेंडूमध्ये 1 विकेट. फुल टॉच बॉटम एंडचा वापर करून मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली अजून 1 विकेट. विकेट क्रमांक 5. गुड कॅच. ऍक्शन रिप्ले हा तुमच्या समोर. फुल टॉच चेंडू होता, पुलर लेनचा बॉटम एंडचा वापर करून मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. उंची गाठली, अंतर पूर्ण झालं नाहीये आणि डीप मिड विकेट मध्ये सुंदर झेल. 5वी विकेट 4 या धावसंख्येवर गमावावी लागते ती केएसके टीमला. अगोदरच मी उल्लेख केला होता की कुंदे टीम कडे भरपूर चांगले बॅटर्स आहेत. त्याच्यामध्ये सुनील, जगदीश, कपिल, नयन, यश, शैलेश, विनोद यासारखे बॅटर आहेत. चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे, परंतु इथे काय गोलंदाजी केली गोलंदाज विक्कीने. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आला आणि त्याच्यानंतर अजून 1 विकेट. 4 ओव्हर मध्ये 32 धावांची गरज होती, परंतु आता हे समीकरण थोडस कठीण झालंय कुंदे टीम साठी. परंतु विनोद सारखा अजूनही बॅटर केएसके कडे आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, तो मोठे फटके सजवण्यासाठी जाणला जातोय. आता तरी पार्ट जड झालंय गावदेवी दिगाशी टीमचं. नॉन स्ट्राईक एंडवर जगदीश, ज्याला स्ट्राईक मिळाली नाही, परंतु स्ट्राईक एंडवर नवीन बॅटर 7व्या क्रमांकाचा विनोद. डगआउटला शांतता आहे. 5 विकेट गेलेत 4 वर. फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे लेग स्टंपच्या वरून गेलाय. डॉट चेंडू. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर विक्कीने आतापर्यंत दुसऱ्या ओव्हर मध्ये एकही धाव खर्च न करता 2 महत्वाचे विकेट आपल्या नावावर केले. चांगली गोलंदाजी केली, गोलंदाजाचा दर्जा दाखवलाय गावदेवी दिगाशी टीमने या मॅच मध्ये कुंदेच्या विपक्षामध्ये. 5वा चेंडू या ओव्हरचा बॅकफुटला जात असताना कट केले, पॉइंटच्या वरून उडवले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु थोडासा दूर राहिला. दरम्यान चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे येतोय चौकार. त्या 8 वर जाऊन पोहोचले. या ओव्हरचा अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये विकेने 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट आपल्या नावावर केलेत.
फ्लिक करण्याचा प्रयत्न, अपील. काय निर्णय असेल पंचांचा? अपील तर केली आहे परंतु सहमती नाही दिलेली आहे. निर्णयाची वाट पाहूया. नॉट आउट घोषित केले. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्ती नंतर 32 धावांचा पाठलाग करत असताना कुंदे स्पोर्ट कुंडे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. 5 विकेट. 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. इथून जर आपण विचार केला रिक्वायर्डचा तर 12.00 च्या सरासरीने हा प्रवास सुरू ठेवावा लागेल. आयुष्यामध्ये देखील स्वतःचं आयुष्य जगत असताना प्रवास सुरू ठेवावा लागतो. त्या प्रवासामध्ये गतिरोधक येत असतात. 12 मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. चर्चा प्रवासाची करत होतो की आयुष्यामध्ये देखील प्रवासामध्ये गतिरोधक येत असतात. त्यावेळेस आपली गती कमी करणं गरजेचं असतं परंतु थांबणं चुकीचं असतं. इथे हा प्रवास दोन्ही टीमचा कसा राहील? थोडंसं स्पीडअप देखील करायचंय. दोन्ही टीमला आमची हात जोडून विनंती आहे. याच्यानंतर अजून एक सामना असेल. तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल म्हणून थोडासा वेळेचं बंधन असेल. ओव्हर मध्ये देखील विकीने 4च धावा खर्च केल्या आणि त्याच्या खात्यामध्ये देखील 2 विकेट आलेत. चांगली गोलंदाजी. आता समीकरण शिल्लक राहिले 12 चेंडूंचं जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. सरासरीचा विचार केला तर प्रत्येक ओव्हर मध्ये 12 धावा. मॅच अजून संपली नाहीये कारण का जगदीश हा अजून इथे आहे. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर आहे. झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. लॉंग लेग मधून क्षेत्ररक्षक येईल. उचली करून फेकी करेल. तोपर्यंत जगदीशच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव येते. इथे एकेरी दुहेरी धावेने दिगाशी टीमवर फरक पडणार नाहीये. एखादा मोठा फटका आला तर पुनरागमन होऊ शकतं या मॅच मध्ये केएसके टीमचं. सध्या तरी केएसके चे समर्थक बाउंड्री लाईन वर थोडेसे नाराज आहेत. त्यांना देखील माहिती की केएसके संघ थोडासा संकटामध्ये सापडलाय कारण का दुसऱ्या डाबामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली गावदेवी दिगाशी टीमने. तिसरं षटक गणेशांचं पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. 11 मध्ये 23 धावांची गरज. राईट हँड ओव्हर द विकेटने विनोद साठी हा चेंडू. विनोदला देखील शांत ठेवलाय. जबरदस्त कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये गोलंदाजाने. गावदेवी दिगाशी टीमच्या तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. व्हेरिएशन पाहायला मिळालं. गतीचा वापर पाहायला मिळाला. कधी लेग कटर कधी ऑफ कटर कधी पुलर लेंथ मध्ये कधी गुट लेंथ वर दे. प्रत्येक गोलंदाजाने वेगवेगळे गोलंदाज टाकलेत. पंच निर्णय काय आमच्यापर्यंत पोहोचवायचे त्यानंतर चर्चा करूया. तिसऱ्या पंचांची माग केली थ्रो गोलंदाजासाठी. धन्यवाद. तुमच्यामध्ये चर्चा होत असताना आमच्याकडे तो इशारा येणं गरजेचं आहे. तिसरा पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना ऍक्शन साठी हा प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. तिसरा पंच मैदानाच्या आतमध्ये थ्रो गोलंदाज आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले बॅटरच्या माध्यमातून. तर गोलंदाजाने चेंडू थ्रो केला फेकला तर चेंडू नो असेल. 10 चेंडू मध्ये 23 धावांची गरज कुंदे टीमला. अकुट टप्प्याचा चेंडू बॅटची टॉप एज लागले मागच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट असताना चेंडू दन दन करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे चौकार येतोय. तुम्ही बाहेरून कमेंट्स करू नका. मैदानामध्ये खेळपट्टीवर जो बॅटर आहे त्याला प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार आहे. चौकार आल्या. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल कारण का बॅटची टॉप एज लागली होती. विकेट किपरला बीट करून मागच्या दिशेने गेलेला हा चौकार. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या 9 चेंडू मध्ये बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 13 वर. अजूनही 9 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे केएसके टीमला. विनोद सारखा बॅटर आहे. जगदीश अजून आहे. बॅटिंग लाईन चांगली आहे. खूप सारे बॅटर केएसके. हॅलो माईक चेक. खूप सारे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. बॅटिंग लाईन चांगली आहे केएसके टीमची. जोपर्यंत विनोद आणि जगदीश सारखा बॅटर मैदानामध्ये आहे तोपर्यंत
गावदेवी दिगाशी टीमला धोक्याची घंटी नक्कीच असेल. या ओव्हर मध्ये गणेशने 5 धावा खर्च केलेत पहिल्या 3 चेंडूमध्ये. यावेळेस दांडी गुल केलीये विनोदची. विकेट क्रमांक 6. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. क्लीन बोल्ड केलाय विनोदला. चेंडू येण्या अगोदरच बॅट हवेमध्ये फिरली होती. ऑन सेटला ताकदीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो फटका फसलाय. पुन्हा हा रिप्ले तुमच्या समोर. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइडला परंतु टायमिंग साधता आलं नाही आणि 6वी विकेट गमावी लागते ती 13 या धावसंख्येवर कुंदे स्पोर्ट कुंडे टीमला विनोदच्या माध्यमातून. मध्ये एक चौकार आला होता परंतु 4 चेंडू मध्ये त्यांनी 5च धावा खर्च केलेत. कमबॅक केले. बॅटची कट आवाज आला. अजून एक विकेट. विकेट क्रमांक 7. अजून एक विकेट. 7वी विकेट गमावली 13 या धावसंख्येवर. तिसरं षटक सुरू आहे. दुसरं षटक समाप्त झालं होतं. तिसऱ्या ओव्हर मध्ये गणेशने चांगली गोलंदाजी केली. या ओव्हर मध्ये विचार केला तर गणेशने फक्त 5च धावा आतापर्यंत खर्च केलेत. 1 विकेट 2 विकेट त्याच्या नावावर आलेत. पहिल्या ओव्हर मध्ये युवराजने 4 धावा खर्च केल्या. 3 विकेट त्याच्या नावावर आल्या. त्या दुसऱ्या ओव्हर मध्ये विकीने 4 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि त्याच्यानंतर तिसरं षटक गणेशचं ते देखील यशस्वीरित्या त्यांनी पार पडले. आता 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. 7 मध्ये 19 हे समीकरण जरी असलं तरी देखील एखादा मोठा फटका सजवला नवीन बॅटर तन्मयने तर पुन्हा आगमन या मॅच मध्ये पुन्हा केएसकेचं होऊ शकतं. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. 16.29 सरासरीने या धावा पूर्ण होतील का? 7 चेंडू मध्ये अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडवर नवीन बॅटर तन्मय. नॉन स्ट्राईक एंडवर जगदीश. ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. इथे शेवटचा चेंडू. डॉट ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्ती नंतर गावदेवी दिगाशी संघाने खूपच कमालीची गोलंदाजी केली. 13 धावा खर्च करत असताना 7 विकेट प्राप्त केलेत. आता समीकरण शिल्लक राहिले 6 चेंडूंचं. एका ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता. संजयजी धनगर साहेब या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं कुंदे बीच्या वतीने सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये संजयजी धनगर आमच्यामध्ये जोडले गेलेत. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. वेलकम, सुस्वागतम. चांगलं क्रिकेट सध्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. एकीकडे केएसके कुंदे संघ जिंकण्यासाठी 32 धावांची गरज होती 4 ओव्हर मध्ये परंतु गावदेवी दिगाशी टीमने चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी केली. त्या गोलंदाजाचा आपण उल्लेख पुन्हा एकदा करूया. युवराजने पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा 3 विकेट. पॉवरफुल गोलंदाजी. पॉवर पेच्या ओव्हर मध्ये सक्सेसफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर दुसरं षटक विकी यांचं. त्यांनी 4 धावा खर्च केल्या 2 विकेट घेतली आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये गणेशने 2 विकेट प्राप्त करत असताना 5च धावा खर्च केल्यात. आता समीकरण शिल्लक आहे 6 चेंडूंचं आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 6 मध्ये 19 हे समीकरण कठीण आहे परंतु अशक्य असं काही नाहीये. क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नसते. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. सरडा ज्या पद्धतीने प्रत्येक वेळीस रंग बदलतो त्याच पद्धतीने क्रिकेटची प्रत्येक मॅच प्रत्येक वेळीस रंग बदलत असते. या मॅच मध्ये देखील भरपूर काही घडलंय परंतु मॅच अजून संपली नाहीये. स्ट्राईक एंडवर जगदीश. क्षमता आहे. प्रात्यक्षिक दाखवील का? बॅटची इनसाइड एज. पहिला चेंडू निर्धाव. 4थ्या ओव्हरची जबाबदारी दीपेशवर दिली गेली. समीकरण कठीण झालंय. 1 चेंडू डॉट आल्यानंतर 5 चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 19 धावांची गरज.
मोठा फटका हाच पर्याय. अकूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात असताना कट केलाय. गलीमधून चेंडू चाललाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एक धाव येईल. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. संरक्षण केले चौकाराचं, परंतु इथे 2 धावा येतील. जगदीशच्या खात्यामध्ये सलामीचा वीर जगदीश अजूनही खेळपट्टीवर आहे. इथून जरी सुरुवात केली तरी देखील KSK संघ जिंकू शकतो. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिल्याने जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. एखादा मोठा फटका सजवला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं KSK टीमचं. चांगलं क्रिकेट दाखवलं आज गावदेवी दिगाशी टीमने. ओव्हर पिच होता, ऑन साइडला खेळलाय. कार्पेटच्या साहाय्याने डीप मध्ये चाललाय चेंडू. मिड विकेट मधून फेकी होईल तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. रनआउटच्या रूपाने महत्वाची विकेट. विकेट क्रमांक इथे 8 गमावलंय 16 या धावसंख्येवर. नाराज केलाच KSKच्या समर्थकांना. KSK या टीमने 32 धावाचं एक छोटं लक्ष होतं, परंतु काय गोलंदाजी केली दुसऱ्या इनिंग मध्ये गावदेवी दिगाशी टीमने. 16 वर 8वी विकेट गेले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. आमच्यामध्ये उपस्थित हरिभक्त पारायण जगदीश अगिवले महाराज आपले देखील सहर्ष स्वागत. आयोजनासाठी विशेष असं सहकार्य केलंय. धन्यवाद जगदीशजी अगिवले महाराज. हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायाचे असले तरी देखील क्रिकेट पासून कोणी दूर राहू शकत नाहीत. मग तो डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, लहान असेल, मोठा असेल, थोर असेल, वृद्ध असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल, सर्वजण क्रिकेटचे वेडे आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर जगदीश म्हात्रे. मोठा फटका खेळेल का, त्याला देखील शांत ठेवले. बॅटची एज, विकेटचं पतन. विकेट क्रमांक 9. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. 9वी विकेट गेली इथे 16 या धावसंख्येवर. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बॉटम एज लागली आणि विकेट किपरने बाकी सर्व काम पूर्ण करून दिलं. 2 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 9वी विकेट गेली इथे. ऑल आउट होईल का KSK संघ? एक नवीन इतिहास रचला जाईल का गावदेवी दिगाशीच्या माध्यमातून? दोन चेंडू मध्ये 16 धावांची गरज. 9 विकेट गेलेत. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सोडून दिले. अजून एक डॉट चेंडू. शेवटच्या चेंडूवर जर विकेट आली तर ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधील नवीन रेकॉर्ड राहील गावदेवी दिगाशी टीमच्या नावावर. KSK ला बाद करण्याचा. डिफेन्स केलाय, विकेट टिकवली आणि ही मॅच जिंकली. गावदेवी दिगाशी टीमने चांगला क्रिकेट दाखवला आज. 32 धावा डिफेन्स केला 4 ओव्हर मध्ये. सुरुवातीला वाटलं होतं की हे शक्य नाही, परंतु ते शक्य करून दाखवलं. अभिनंदन गावदेवी दिगाशी आणि हडलक KSK. आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. गावदेवी दिगाशी आणि जय हनुमान महिंदे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय.